आम्ही येलोस्टोन नॅशनल पार्क आणि टेटॉन नॅशनल पार्क हे बघायला गेलो होतो जून एंडला 2025. आणि तिथे 4-5 दिवस आम्ही जवळजवळ 1500 किलोमीटर अंतर सफर केला, म्हणजे ट्रॅव्हल केलं. आणि भाड्याची गाडी घेतलेली होती. आणि बहुतांशी जवळजवळ सगळ्याच गाड्या तिथे भाड्याने लोक घेऊन स्वतः चालवित होते. तर ओव्हरऑल ट्रॅफिक रोड हे मला सगळं चांगलं वाटलं, म्हणून मी म्हटलं जरा व्हिडिओ बनवूया याचा. म्हणून लोकांना, म्हणजे बाकी लोकांना जे जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचावी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवित आहे. तर 1500 किलोमीटर 4 दिवसात कव्हर केलं. रोड्स सफिशियंट विड्थचे होते, म्हणजे दोन गाड्या आरामात पास होत असत, कुठल्याही साईजच्या असू देत त्या सगळ्या गाड्या आरामात पास होत असत. आणि त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स काही घ्यावे लागत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्किंग रोडला संपूर्ण 1500 किलोमीटरला व्यवस्थित होतं. आणि इतकं व्यवस्थित, आता इथे बघा तुम्ही, ह्या रोडला डबल मार्क असतात सेंटरला. आणि डबल मार्क जेव्हा कंटिन्युअस असतात तेव्हा तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकत नाही. आता ह्या ठिकाणी हे डॉटेड लाईन इथे आहे डबल त्या बाजूला, तर ह्याचा अर्थ इकडून येणाऱ्या गाड्या ओव्हरटेकिंग करू शकतात, वेअर इकडून खाली जाणाऱ्या गाड्या ओव्हरटेक करू शकत नाहीत. आणि ते सगळे ड्रायव्हर पाळतात. म्हणजे हे जरी भाड्याच्या गाड्या घेऊन लोक चालवित होते तरीही मला गोष्ट फार वाखाणण्यासारखी वाटली. चला बघूया इथे आता काय काय आहे. ते निसर्ग सौंदर्य होतच इथे, हे सगळे बर्फानी आच्छादलेले, म्हणजे टिप्स त्याचे आच्छादलेले डोंगर आहेत. कारण महिना जुलै आलेला होता. आणि इथे ही सुरुची वनं आहेत. तर जसं सांगितलं तसं की सर्व ड्रायव्हर व्यवस्थित गाड्या आपापल्या लेनने चालवत होत्या केव्हाही, म्हणजे कोणी बघू दे नको बघू दे, कॅमेरा असू दे, तर स्पीड लिमिट पण पाळायचं, ऍट दी सेम टाइम लेन पण सोडायची नाही. आपल्याकडे जसं कोणीही नसेल तर आपण लेन सोडून इकडून तिकडून चालवतो इंडियात, पण इथे एका लेनने गाड्या चालवतात, ट्रॅफिक असू दे अगर नसू दे. आणि इथे पुन्हा बघा, आता ह्या बाजूने जाते गाडी ती ओव्हरटेक करू शकते, तिकडून येणारी इथपर्यंत त्या गाड्या ओव्हरटेक करू शकतात त्या बाजूने येणाऱ्या, आणि त्यानंतर मात्र नाही. असं ते ओव्हरटेकिंगचे रूल असतात. ह्या बाजूला जनरली तुम्ही बाहेर जाऊ नयेत. आणि बाहेर ठायी ठायी पार्किंग करायची पण सोय ठेवलेली आहे. इथे एक्सप्लेन करायचं म्हणजे, हा बघा इथे 45 असं लिहिलेलं आहे. 45 म्हणजे 45 माइल्स पर अवर. तर हा 45 माइल्स पर अवर हे होतात 72 किलोमीटर पर अवर आपल्याकडचे. 25 माइल्स पर अवर हा काही काही ठिकाणी, म्हणजे जिथे जरा जास्त टर्न किंवा घाट घाट सेक्शन आहे तिथे 25 माइल पर अवर म्हणजे 40 किलोमीटर. आणि दुसरा स्पीड लिमिट असायचा 65 माइल्स पर अवर, म्हणजे 104 किलोमीटर पर अवर असं. तर हे जेव्हा पास होतो त्या गाड्या, तेव्हा कोणीही ओव्हरटेकिंग जिथे अलाउड नाही. आता इथे दोन लाईन कंटिन्युअस आहेत, म्हणजे ओव्हरटेकिंग इज नॉट अलाउड ऍट ऑल, वेदर ट्रॅफिक इज देअर नॉट देअर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. ओव्हरटेकिंग कोणीही करत पण नव्हते. आणि दुसरी गोष्ट वाखाणण्यासारखी म्हणजे जेवढं स्पीड लिमिट आहे तेवढ्या स्पीडने सर्व गाड्या चालवत होते. असं नाही की माझी गाडी आहे मी कितीही स्लो चालवेन आणि मग मागचा हॉर्न देईल. हॉर्न मी संपूर्ण 4 दिवसात ऐकलेला नाही. आणि बऱ्याचशा गाड्यांना ना इथे असं गाडीच्या मागे सायकल लावायला स्टँड असतात, तर 3 सायकल 4 सायकल असे लावून घेऊन जातात. आणि जंगलात गेले म्हणजे ट्रेकिंगसाठी किंवा सायकलिंग करण्यासाठी ते त्या गाड्या वापरतात. तर अशी फार वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे की कोणीही इकडे तिकडे स्पीड ओव्हर स्पीडिंग केलेलं नाही, ओव्हरटेकिंग केलेलं नाही अलाउड नसेल तर, आणि कोणीही रॅश ड्रायव्हिंगही केलेलं नाही. आणि दुसरी वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे एवढ्या 1500 किलोमीटर मध्ये एकही स्पीड ब्रेकर दिसलेला नाही, आणि एकही खड्डा पण नाही. आणि चुकून माकून एखाद्या ठिकाणी खड्डा होता तर तिथे त्यांनी बम्प्स अहेड म्हणून बोर्ड लावलेला होता मोठा, की इथे बम्प्स अहेड फॉर हाफ 1 किलोमीटर 1 किलोमीटर किंवा 1 माईल हाफ 1 माईल वगैरे असा. तर बाकी संपूर्ण रस्त्यावर एकही खड्डा नाही, एकही स्पीड ब्रेकर नाही. आणि इथे जवळजवळ दर अल्टरनेट दिवशी पाऊस पडतो.
दुसरी वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण 1500 किलोमीटर जंगल एरियामध्ये, नॅशनल फॉरेस्टमध्ये, नॅशनल पार्कमध्ये प्रत्येक शॉर्ट डिस्टन्स वरती रेस्टरूम्स होत्या. आणि त्या रेस्टरूम्स मध्ये काही फार सोय होती असं नाही. रेस्टरूम म्हणजे बाथरूम कम टॉयलेट असं. आणि त्यामध्ये पाणी नव्हतं, पाणी नाही आणि लाईट पण नाही. पण फक्त पेपर, टॉयलेट पेपर दिलेला आणि दरवाजा दिलेला. पण हे होतं, त्यामुळे कोणीही बाहेर उभं राहून शू शी वगैरे हे प्रकार बघितलेले नाही. ऍट दी सेम टाइम एकाही ठिकाणी कोणी प्लॅस्टिक टाकलेलं, कचरा टाकलेला, गाड्याच्या खाचा खाली घालून कचरे टाकलेले असं कुठेही दिसलं नाही. कारण जिथे जिथे रेस्टरूम होत्या, जिथे जिथे काही खाण्यापिण्याची सोय होती दर 40-50 किलोमीटर नंतर, तर तिथे सगळीकडे डस्टबिन्स होत्या आणि त्यातच ते लोक टाकीत असत. त्यामुळे प्लॅस्टिकचा एकही तुकडा दिसला नाही. ही फार वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर संपूर्ण जंगलात कोणाचंही एकही घर नाही, कोणीही वस्ती नाही, कोणाचं घर नाही. रस्त्याच्या बाजूला टपऱ्या नाहीत, रस्त्याच्या बाजूला दुकानं नाहीत, शॉप नाही आणि टायरवाला तर नाहीच नाही. असं हे अगदी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे रोड जे असतात, हे रोड असतात साधारण ऑक्टोबर ते मार्च पर्यंत क्लोज असतात. क्लोज का तर बर्फाच्छादित असतात. त्यामुळे हे रोड एक वर्षातले 6 महिने बंदच असतात. तर एवढं सगळं असूनही रस्त्याची कंडिशन अतिशय उत्कृष्ट कंडिशनचे रस्ते होते. कुठेही खड्डे नाहीत, व्यवस्थित मार्क केलेले रस्ते होते. कुठेही असं नाही की पेंट गेला, पेंट नाहीये, असं काहीही नाही. आणि सगळे ड्रायव्हर व्यवस्थित गाड्या चालवित होते. त्यांनी रस्ते बांधताना काय केलं की हे सगळे म्हणजे डोंगरातून रस्ते काढलेले, जितकं पॉसिबल आहे तेवढे स्ट्रेट रस्ते बांधत जातात आणि उगाच वळणं घ्या, इकडून न्या तिकडून न्या असं करत नाही. आणि व्यवस्थित सगळे रस्ते बांधलेले मला आढळले. बघूया आता पुढे कसे कसे रस्ते आहेत ते. ही अशा प्रकारची रेस्टरूम असतात. जेंट्स लेडीज दोन्ही युनिसेक्शुअल वापरू शकता तुम्ही. आणि आपण इथे एक गोष्ट बघितली ना, तर हे रोड साईडला बॅरियर्स आहेत की नाही, तर मेन बॅरियर लोखंडाचा आहे, म्हणजे स्टीलचा, पण बाकी सपोर्ट त्याचे सगळे लाकडाचे असतात. हे एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे लाकडाचा इतका वापर केलेला आहे, विच इज बायोडिग्रेडेबल. आता हा घाट सेक्शन आहे आणि रस्ता बघा किती सुंदर आहे. तो तुम्ही आता ड्राईव्ह एन्जॉय करा. वेगळं गावात आहे बघा, थोडं झुडपं मी सांगितलं तसं स्ट्रेट रस्ते बांधतात, जास्त करून जास्तीत जास्त स्ट्रेट रस्ते. बघा आता दोन्ही बाजूला सुंदर सुरुची किंवा पाईन ट्रीज आहेत आणि सरळ रस्ता बांधलेला आहे आणि उगाच नागमोडी वळणं वगैरे नाही. हा आता डोंगर बघा कसा आहे तो. याला काही असं प्रोटेक्टिव्ह कव्हर वगैरे दिलेलं नाही, स्टील वायर्स वगैरे. त्याचा अर्थ काही असं अचानक पडेल असं पण नाहीये. आणि हे सगळे असे नॅचरल फॉर्मेशन झालेलं आहे ते लावा मधून. आणि हे बघा ठाई ठाई पार्किंग साठी जागा ठेवलेली आहे तिथे. म्हणजे तुम्ही तिथे उभे राहू शकता, रेस्ट करू शकता.
आणि नेचर पण बघू शकता. असाच एक दुसरा प्रदेश आपण बघतोय. कसा बघा रस्ता आहे सुरेख. हा इकडे स्टीम आणि पाण्याच्या वाफा येत आहेत जमिनीमधून सल्फर सकट, ते आपण बघतोय. आणि असा हा मी सुंदर येलोस्टोन आणि टेटॉन नॅशनल पार्कचा एरिया तुम्हाला दाखवला. तुम्हाला आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत बाय.